काय ग, तू विरजण आणायला गेली होतीस ना खाली? काय झालं, अशी झालीस ती? उद्या जर दही नाही खाल्लं तर जीव जाणार आहे का आपला? नाही म्हणजे तू म्हणतेस ते अगदीच बरोबर आहे, पण झालंय काय? सतीश, अरे मला सगळ्यांचा पुळका आहे, पण माझी गरज कोणालाच नाहीये आणि परवा तर त्याहून नाहीये. माई आणि विजयाला सुद्धा ना नवीन सोबत मिळाली ना ती मेघना, म्हटल्यावर मला कोण विचारतंय आणि कशाला? मी मूर्ख. तुला कोणी काही बोललंय का? नाही 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 सतीश, अरे असं नको विचारूस. त्यापेक्षा ना असं विचार की अरे अर्चना, तुला आज कोणीच काही बोललं नाही? येता जाता सगळे मलाच तर बोलत असतात. उठता बसता माझी चेष्टा. कम ऑन हर्ष, हे बघ, नाना तर अगदी पहिल्यापासून तुझी चेष्टा करतात. लाडकी आहेस ना तू त्यांची. आणि काय का मला सांग, समजा कोणीच तुझी चेष्टा केली नाही किंवा खोडी काढली नाही तर तुला तरी चैन पडेल का? हा सतीश, तुला कळत नाहीये. सतीश, अरे चेष्टा करणं, मस्करी करणं हे वेगळं आणि सतत घालून पाडून बोलणं ना हे वेगळं. आणि तेही त्या नव्या सुनेसमोर. काय किंमत करेल रे ती माझी? हे बघ अर्जो, असं काही नाहीये. आणि असंच आहे, मी सांगते ना, असंच आहे. अर्जो, तू सतत संधी शोधत असतात अरे माझा दोष दाखवण्यासाठी. एरवी ठीक आहे रे सतीश, पण अरे त्या नव्या मुली समोर तरी यांनी काहीतरी भान ठेवावं की नाही? त्यांच्या समोर मला सांभाळून घ्यायला नको का? आणि यांनी जर असा आदर्श ठेवला तर ती काय किंमत करेल रे माझी यापुढे? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काही गैरसमज होत नाहीये, काही गैरसमज होत नाहीये. मला कळून चुकलंय आता. आणि मुळात म्हणजे इथे लागतंय, म्हणून हा सगळा त्रास होतोय मला. आणि जर तसं नसतं ना तर यांनी मेघनाला एक न्याय आणि मला एक न्याय असं केलं नसतं? सांग ना. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? हा सतीश, तुला खरंच कळत नाहीये का आता तूही मला गृहीत धरायला लागलायस? अर्जो, तू त्या दिवशी होतास ना ज्या दिवशी पावभाजी केली होती, तेव्हा तिच्या हातून पावभाजी सांडली. ऐन समारंभात सगळ्यांची पंचायत झाली. कोणी बोललं तिला? बोललं का? नाही ना. पण अरे आता माझ्या हातून साधं दूध इन काढलं तर सगळेजण मला किती बोलले, हसले, तेही तिच्या समोर. हे बघ अर्जो, असं काही नाहीये आणि मुळात तू सगळ्यांची लाडकी आहेस. ओ, पण आता दोडकी झाली. सतीश, तू सुद्धा बदललास. अर्जो, मला वाटलं होतं निदान तू तरी मला समजून घेशील, पण रे तू सुद्धा बदललास रे. कोणीच नाहीये माझं, कोणीच नाहीये, फक्त मयू आहे माझी. हे बघ अर्जो, 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 फारच गोड आहेस तू अर्जो. पण राग कसा काढू आता तुझा? स्टेप बाय स्टेप कमी होईल असं नाही वाटत. थोडे दिवस तरी चटके बसणार आहेत सगळ्यांनाच. मला या घरात काही किंमतच नाहीये. अर्जू, काय झालं एकदम तुला? नाना, एकदम नाही झालं हे. ही मेघना जेव्हापासून या घरात आली ना तेव्हापासून चालू आहे सगळं तुमचं. अर्चना ताई,
म्हणजे अमित दादा किंवा तू कोणीतरी जात का नाही त्यांची समजूत घालायला? आता ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. तसंही समोरच्याचं ऐकण्यासाठी आपले कान नाही, आपलं मन ओपन असायला हवं. तरच ऐकू येतं आपल्याला. नाहीतर काय नुसते शब्द पडत असतात कानावर. आणि काय नाही ग, सतीश करेल तिला शांत. हे असे इन जनरल छोटे छोटे स्फोट होत असतात तिथे कशा ना कशावरून तरी. हा राग नवीन नाही आम्हाला. पण त्या माझ्यामुळे अपसेट आहेत. तसं काही नाहीये. तुझं फक्त निमित्त झालंय. तुझी काहीच चूक नाहीये. आणि तू कारण नाहीयेस तिच्या रागाचं. हे सगळेत ना, हे खरंच खूप खेचायला लागलेत हल्ली तिची. पण काय नाही, होईल ती शांत. आणि बघ तू, प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने स्टोरी पण म्हणेल तिला. डोंट यू वरी, होईल सगळं नीट. मला फार वाईट वाटतंय. माझ्यामुळे घरात मला मला ऑकवर्ड झालंय. अचानक त्या माझ्या समोरच आय मीन नकळत माझं काही चुकलं नसेल ना? नो वे, तू नाहीच आहेस तशी. आय मीन लहान मुलीसारखी आहे का ती अर्जू? तिच्याकडे घरच्यांचं जरा सुद्धा दुर्लक्ष होतंय असं जर तिला वाटायला लागलं ना, की लगेच असे बाळासारखे हातपाय आपटायला लागते. आणि मग होते शांत. पटकन रुसते, पण पटकन हसते सुद्धा. फार वेळ नाही लावत ती. तू झोप. टेन्शन नको घेऊस. गुड नाईट. आज आपल्या भूमिकांची अदलाबदल झाली. तू लवकर उठून पूजा केलीस. आपण म्हटलं चहा करावा श्रीधर काकांसारखा जबरेश्वर अमृततुल्य. घे. थँक्यू. बस. काय ग, आज अगदी लवकर उठून पूजा बिजा केलीस? थोडं अस्वस्थ वाटतंय हो. टेन्शन घेऊ नकोस, एवढं काही सिरियस नव्हतं ते. नाही हो, अर्चू जरा फारच हायपर झाली होती. हो, काल आपल्या घराचा म्हणजे प्रेशर कुकरच झाला होता एकदम. हो ना, फारच मनाला लावून घेतले हो मुलीनं. मला वाटतं आपणही कुठेतरी चुकतोय हो. हल्ली फारच चिडवायला लागलो होतो आपण तिला. नाही, तिचंही म्हणणं कुठेतरी पटतंय मला. निदान मेघनासमोर तरी आपण तिला नको बोलायला. आपली अर्चू वेंधई आहे, धांदरट आहे. पण आपण असं तिला सांभाळून घ्यायला हवं ना सगळ्यांनी. नाही, नव्या लेकीला सांभाळता सांभाळता थोरल्या लेकीकडे दुर्लक्ष नको व्हायला. थोरली कुठली, ते बाळच राहणार आपलं. पण एक बरं झालं, सतीश सारखा जावई मिळाला आपल्याला. खूप समजूतदार आहे. आणि ही पोरगी लग्न होऊन कुठे लांब गेली असती ना तर चैन पडलं नसतं मला. खरंय, आपल्या तिन्ही मुलांमध्ये अर्चूच तुमची जास्त लाडकी आहे नाही? आहेच तुमचं गुळपीठ. पण आता तुम्हीच तिची समजूत काढा जरा.
काही समजूत बिंदूत काढायला लागणार नाही ग. आणि त्या येडूल तरी राहणार आहे का? संध्याकाळपर्यंत येते की नाही बघ उड्या मारत. आणि मी मनातल्या मनात इतकं स्ट्रॉंगली सॉरी म्हटलंय ना, ते तिच्यापर्यंत पोचणारच. जायचंय जायचंय जायचंय, मला बाहेर जायचंय. अरे हो हो हो, हे काय चाललंय तुझं पल्लव? मग तू मला बाहेर का नेत नाहीये झोपाळ्यावरती? अभ्यास बरोबर घेतेस ना? चल ना ग. आणि हे हसू नकोस हा. सोने असं काय करतोयस तू? अरे आता दुपारचं ऊन असतं की नाही झोपाळ्यावर, परत मग ताप बीप आला म्हणजे. आपण एक काम करूया, संध्याकाळी जरा ऊन उतरली ना की मग जाऊया झोपाळ्यावर, चालेल? मग मी माझ्या क्रिकेटची कॅप आणि पांढरा शर्ट घालतो ना, मग ऊन लागणारच नाही. तू हसू नकोस हा. अरे मी हसत नाही बा, आधी काका पण आला. काय रे ठोंब्या, काय चाललंय काय? हा बघ, हा सुद्धा हसतोय. तुम्ही दोघं माझ्यावर असता. अर्जुत्या बरोबर बोलते, तुम्ही सगळ्यांवरती हसत असता. पल्लव, अर्चोत्या काय बोलत होती ते तुला रे कसं माहिती? चा आवाज आपल्या नव्या काकू सारखं हळू थोडीच आहे. मला इथे सगळं ऐकू येत होतं. पल्लव, तरीही मोठ्या माणसांचं बोलणं असं चोरून ऐकायचं नाही, कळलं? मी थोडी चोरून ऐकत होतो, तिथे बसल्या बसल्या ऐकायला येत होतं. मग मी काय काय बंद करून घ्यायचे? पल्लव, फार चुरू बोलायला लागलायस हा तू. मग तू मला नेत का नाहीयेस बाहेर? अच्छा, तर हा हट्ट चाललाय का? बघ ना रे, ऐकतच नाहीये. ही ऐकत नाहीये. अरे पण मी ऐकतोय ना. मला माहितीये तू जाम म्हणजे जाम बोर झालाय है ना. अरे मग आपल्याकडे एक आयडिया आहे. माझ्याकडे ना बुद्धिबळ आणि बिझनेस असे 2 गेम्स आहेत. मी घेऊन येतो. मग काय, थोडा वेळ नाना, थोडा वेळ माई, थोडा वेळ आई. नवी काकू. हा, असे खेळा तुम्ही. आणि ऊन उतरले की आई नेईलच ना तुला झोपाळ्यावर. हो चालेल. येस. घाबरलो ना मी. चांगलंय, हे चांगलंच आहे. आता ना घाबरायलाच हवं मला सगळ्यांनी. पण आता वाटेल ते ऐकून नाही घेणार आहे मी. आणि हे काय आहे तुझ्या हातात? चहा झालाय माझा आत्ताच. आता काय नको मला? तुझ्यासाठी नाही येते, मग पल्लवसाठी केलं होतं. हो का? बरं जा जा, पटकन पल्लवला नेऊन दे. मी नाही जाणार. म्हणजे मी खाली जाऊन देऊन येणार नाही, तू जाऊन देऊन ये. ऍक्च्युली मी पल्लवला प्रॉमिस केलं होतं की त्याच्यासाठी सूप करेन, म्हणून केलं. पल्लवला प्रॉमिस केलं होतंस ना, मग जा तूच तुझ्या हाताने नेऊन दे. रादर त्याला बरं वाटेल त्याला. का? नवी काकू आलीये की ती भरवेल. नाहीतरी परवा तिनेच भरवलं होतं ना. नाहीतरी घरात आता सगळ्यांची तीच लाडकी झाली. माझा कधी कोणी विचार करतंय का? अर्चना काय आहे, आत्ता संक्रांतीच्या दिवशी किती कौतुक केलंस तिचं. हलव्याचे दागिने बिगिने काय, गुळपोळी काय, आणि आता एकदम काय? अर्चना म्हणजे बघ, म्हणजे मला असं वाटतंय, मे बी मी चुकत असेन, पण जरा म्हणजे अगदी जरा जास्ती होतंय असं नाही वाटत तुला? मी करते असं? हा सतीश, आता तू सुद्धा मला उपदेश करणार आहेस का? नाही तसं नाहीये. जाऊ दे ना. हे बघ, तुलाच हे सूप खाली जाऊन देऊन यायचं नाहीये. नाही तसं नाही. नाही, काही गरज नाही. ए, सोड, सोड, सोड. तू सांडशील. मी सांडेन. नाही म्हणजे मला काय म्हणायचं होतं, चुकून माझ्या हातून सांडेल. तू पल्लवसाठी केलेस, प्रॉमिस केलेस त्याला, मी देऊन देतो ना. आत्ता हा गेलो आणि हा आलो. हे काय, विजया कुठे? पल्लवला औषध देते. हा, खरं म्हणजे आज अर्चू त्याच्यासाठी सूप पाठवणार होती, पण आता काय, हिंमत आहे का कोणाला विचारायला द्यायची? एवढं सगळं झालं तर इथून तुमची टिंगल टवाई चालूच आहे ना. पुरे करा हा आता. पोरीच्या डोळ्यात पाणी आलं. आणि आता कोणी पुसायला गेलं ना तर फिसकन अंगावर येईल ती. बिचारा सतीशरावांना ओरखाडे सहन करावे लागले असणार. पण ना आता ना काहीतरी स्पेशल ट्रीट द्यावी लागणार.
एक काम करतो, येताना भरपूर स्ट्रॉबेरीज आणतो. हा. तिला आवडतात ना. हो. माई आधी याचा ताबा घ्या, पल्लवसाठी सूप घेऊन जा, अशा मला वरून ऑर्डर आहे बरं का. चला, म्हणजे पांढरं निशाण फडकलेलं दिसतंय युद्धभूमीवर. हा नाना, ते फडकलं असलं तरी आपण तसं जाणवू द्यायचं नाही. आपण गांभीर्य कायम ठेवायचं. हो, ज्वालामुखी धुमसतोय तोपर्यंत आपण गप्पच राहूया रे बाबा. माई, माझं काही चुकलंय का? म्हणजे पावभाजी. नाही ग बाळा, तुझं काही चुकलेलं नाहीये. हे आहेत ना आमचे रथी महारथी, सारखे तिला चिडवत असतात. अरे सारखे चिडवत असत म्हणजे काय? आज नाही चिडवते मी तिला, तिच्या जन्मापासून चिडवतोय. काय ना. अरे हो, पण स्टेप बाय स्टेप हे चिडवणं वाढत गेले ना तुझं. माई तुम्ही आता पुरे हा आता माझी मस्करी नाही करायची. मी काय म्हणते, मी जाऊ त्यांना बोलवायला? हे नको, तू नको बोल बाबा. काय आहे नाना, मेघना समोर झालेला अपमान सहन झालेला नाहीये ना. म्हणजे ऍक्च्युली तो अपमान नव्हताच, आपण चेष्टाच करत होतो, पण तिकडे अपमान वाटला ना, त्याला आपण काय करणार. मेघना, तू काळजी करू नकोस, संध्याकाळपर्यंत सगळं आलबेल झालेलं असेल. मेघना, हो खरंच सांगतोय, संध्याकाळपर्यंत सगळं आलबेल झालेलं असेल. काय नाना, तिला थोडं चैन पडणार आहे वरती. आणि मी तुम्हाला वॉर्निंग देऊन ठेवते हा, कोणीही तिची मस्करी करायची नाही, चिडवायचं नाही. ओके, नाही करणार तिची मस्करी. ठरलं. आता आपण एक काम करूया, आपण दुसऱ्या कोणाची तरी करूया. मेघना, का ना? नाही नाही नाही, एकदम करू नका. आदित्यला विचारा, चालेल का? काय नाना, नाहीतर आदित्य सुद्धा अर्चनाच्या पावलावर पाऊल ठेवून एकदम तलवार बिलवार काढायचा. हो. काय आदित्यराव, चालेल ना? नाही सतीश, तसं काही नाहीये. आणि काय आहे, तसंही ते तलवारींचा स्टॉक जनरली बायकांकडेच असतो. पण चला, मी येतो. ये सावकाश जा. अरे तुला नाही जायचं कॉलेजला? हो, जायचंय. म्हणजे सोडू ना तुला? हो. किती हळूवार पण. संभावनी आहे. हो, हवाच निघाली नुसती बाहेर, होकार आलाच नाही. पुरे आता तिला तरी सोडा तुम्ही, नवीन आहे ती. टाळ्या कसल्या वाजवताय? सुरुवात. आता ना. अरे सूप पाठवलं सतीश घेऊन आला आता. झोपला? मस्त चाललंय याचं. म्हणजे बरं नाहीच्या नावाखाली मस्त लाड चाललेत. अमित, तुझं ना हेच नडतं. हेच नडतं म्हणजे? मी काय केलं आता? तुला ना कधी कधी चेष्टा करताना ना भानच राहत नाही, म्हणूनच अर्चू एवढी भडकली. अरे मी कधीची आज करत नाही चेष्टा, लहानपणापासून करतोय. आणि प्लीज विजय, तू सांगू नकोस, ती पण मस्त एन्जॉय करते सगळं. अमित, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आता नात्याची इक्वेशन्स बदललेली आहे. मेघना या घरातली नवी सून आहे, अनोळखी आहे. तिच्या समोर जर तुम्ही अशी अर्चूची थट्टा मस्करी करायला लागलात ना, तर तिच्या मनाला लागू शकता रे हे. अरे पण तिला मस्करी कळत नाही का? अमित, तू ना स्वतःच खरं करतोस, दुसऱ्यांचं म्हणणं समजूनच घेत नाहीस. ओके ओके, बोल. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मेघना या घरामध्ये नवीन आहे, अनोळखी आहे. तिच्या समोर जर तुम्ही अशी अर्चूची थट्टा मस्करी केली तर तिच्या मनाला लागू शकतं ना रे. अरे पण वगैरे काही नाही. मला मान्य आहे की तुम्ही नेहमीसारखंच बोललात तिला, पण आता त्याचे अर्थ वेगळे निघू शकतात ना रे. आणि एक गोष्ट आपल्या लक्षात नाही आली आम्ही, कदाचित ना अर्चूला मोठी नणंद म्हणून मेघनावर अधिकार गाजवायचा असेल, आणि अर्चू तिची मोठी नणंद आहे, त्यामुळे मेघनाने तिला मान द्यावा अशी तिची अपेक्षा असेल, आणि जी बरोबरच आहे असं मला वाटतं. आणि कसे ना रे आम्ही, अर्चू ह्या घरातली अशी सगळ्यात जास्त लाडकी आहे ना रे, तर त्या तिच्या स्थानाला धक्का लागता कामा नये. कळतंय का तुला? ओके ओके, कळलं. मी आत्ता जाऊन तिची माफी मागतो. ओके. मला काय वाटतं ना आम्ही, तुम्ही सगळ्यांनी अशी मेघना समोर तिची मस्करी केली म्हणून ती रागावली ना, तुम्ही काय करा माहितीये का, असं मेघना समोरच ना गमती जमतीतच तिला सॉरी म्हणून टाका ना, आणि थोडीशी लाड करा तिचे, बरं वाटेल तिला.
खरंच असं वाटतं? आणि बायकोचं ऐकत जा जरा, भलं होईल तुझं. ठीक आहे, बघतो, प्रयत्न करून बघतो. आता जाऊन बोल. किती बोलते, झोपलाय ना तू. तो गप्पा बस, तोंड हळू बोल ना. हे काय? नाही, मला एक जरा अर्जंट फोन करायचा आहे. बरं ठीक आहे, मग मी निघू. हो, बाय. बाय. आज कुठे दिसत नाहीये तो.